भर पावसामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग त्यांना लोकशाहीला पाठिंबा द्यावा आणि दिल्लीत झालेला भ्याड हल्ल्याचा निषेध करावा असे सर्व महाविकास आघाडी असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, रिपब्लिकन पार्टी असेल, CPI असेल, सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आज वाडा बस स्थानकात मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। दिल्लीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जिवंतपणी पांढऱ्या कपड्यात त्यांची अंत्ययात्रा काढणाऱ्यांचा मी धिक्कार करतो, निषेध करतो। त्याचबरोबर नीट परीक्षा पेपर फुटीवरून देशभरात वातावरण तापलेलं असताना विद्यार्थी वर्ग आणि पालक वर्ग सातत्यानं न्याय मागत असताना कोणत्याही प्रकारची दखल या केंद्र सरकारने शिक्षण खात्याने घेतलेली नाही आणि त्याचे परिणाम म्हणून काँग्रेस जनता पार्टी ही उदयास आली आणि त्याचं नेतृत्व संस्थापक अभिजित टिपके यांनी केलं। त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। त्यांच्या मागे संपूर्ण युवा शक्ती देशभरातून राज्यातून मोठ्या प्रमाणात युवक आणि युवती त्यांच्या पाठीशी उभी राहिल्या आणि एक 20-22 दिवसापासून मोठी चळवळ आणि मोठं आंदोलन दिल्लीमध्ये उभं राहिलेलं आपण सर्वांनी पाहिलेलं। आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू होतं, पण त्या आंदोलनाला ज्या पद्धतीने हाताळायला पाहिजे होतं त्या पद्धतीने केंद्र सरकार संपूर्णपणे अपयशी ठरलं आणि त्यांना सोनम वांगचुक हटवणं आणि त्याचबरोबर मोर्चावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर क्रूर लाठी हल्ला करणं हे अतिशय त्याचा ह्या गोष्टीचा आम्ही वाडा तालुका सर्वच राजकीय पक्ष आम्ही त्याचा धिक्कार करतो की या पद्धतीने जर देशभरात वाटचाल होत असेल तर निश्चितपणे आपला देश हा हुकुमशाहीकडे चाललेला आहे। यापुढे कोणालाही न्याय मागणं का न्याय व्यवस्था पुढे राहिली, पत्रकारांना बोलण्याचा अधिकार राहिलाय का, लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांना बोलण्याचा अधिकार राहिलाय का, या सगळ्याच गोष्टीचे प्रश्न आज तरुण पिढी पुढे आहेत आणि हा आंदोलन आजही दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे। ज्यांच्यावर हल्ला झाला, ज्या नीट परीक्षेमुळे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या परिवाराला नुकसान भरपाई देणार की नाही, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार की नाही, असे अनेक प्रश्न एवढ्या देशभरात संताप असताना देखील टाळाटाळ सुरू आहे। या गोष्टीचा आम्ही धिक्कार करतो आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत शिक्षण व्यवस्थेतल्या त्रुटी सुधारत नाही आणि जोपर्यंत लाठी हल्ला करणारे जे आहेत ते माफी मागत नाही आणि नीट परीक्षेत ज्या बाबतीत विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या परिवाराला नुकसान भरपाई भेटत नाही, तोपर्यंत ही युवा शक्ती आणि आम्ही सर्व राजकीय पक्ष आम्हाला विरोधक म्हणून विनवलं जातं ते रस्त्यावर उतरून याच्यापेक्षा तीव्र आंदोलन भावी काळात होईल हा संदेश आम्ही आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून देतो। मी पुन्हा एकदा केंद्र सरकारचा धिक्कार करतो, निषेध करतो आणि अभिजित टिपके यांच्या पाठीशी, सोनम वांगचुक यांच्या पाठीशी ठामपणे सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्ते, युवा, नागरिक, शेतकरी हे सर्वजण वाडे तालुक्यात राहतील ही ग्वाही देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। वकील यांनी